आनंद महाराज तो येळा नाही नाही नाही, आम्ही त्याच्या नादाला अजिबात लागलेलो नाही. हा, ही आमची सारखी जाते त्याच्याकडे. हो ना, आई आणि तिच्या मैत्रिणी जात असतात त्यांच्या आश्रमात अगदी नट्टापट्टा करून. अहो त्याचं काय आहे, घरी गप्पा मारायच्या ना, त्या तिथे आश्रमात जाऊन मारतात एवढंच. त्याचं नाव जरी आलं तरी असेल. अहो पण यांच्या प्रोफाईल वर तर सगळ्यात आधी त्यांचंच नाव लिहिलं होतं, अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद असं. अहो तो प्रोफाईल आईने बनवलं तर ते प्रोफाईल. बाबा ती जात असते तिकडे. म्हणजे तुम्ही त्यांचे भक्त नाही? मी आणि ते आत्याचं भक्त. काय वेळ लागला काय मला? अरे याडा येतो, याडा डोक्यावर पडलाय तो. आणि माझ्याकडे वेळ नाही अशा गोष्टींसाठी. फालतू टाइमपास तिकडे काहीतरी. काय ते हा अत्यानंदचं सध्या फायर चालू आहे आणि आमच्या हिला मधनं मधनं अशी फायर लागतातच. पण बाबा बरं आहे ना, त्या निमित्ताने आई 4-5 तास घराच्या बाहेर असते. बाय द वे, स्वयंपाक येतो तुम्हाला? येतो. मला अचानक हे सगळं टोचतंय का? अप्रोच काढून टाक ना जान्हवी प्लीज. मला काय वाटतं आता आपण खाली जाऊया. हो जा ना, मी थांबतो इकडे. नाही नाही नाही, तुम्ही पण खाली या, आपण सगळं नंतर बोलूया. असं म्हणताय का? पण मग नंतर नक्की बोलूया ना? बोल ना. माझी मोठी वाजायची वेळ झाली, या आता. हो हे आधी काढ ग, टोचतंय सगळं म्हटलं ना. पण आवाज खूप गोड आहे. हो नंतर सगळं ऐकू. आणि स्वयंपाक येतो की नाही तेवढं मला सांगितलं. काढ पहिलं. कसं बावळट मुलगा आहे, त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही मला या पुढे. ते काढ तू आधी, सगळं काढ आधी. हो 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 सरू मावशी, लागेल लागेल, थांबा मी काढते. कसा होता तो? हो हो हो, आपण बघूया. अत्यानंद महाराज, सॉरी 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 सॉरी. हे बघा, आमचा मुलगा की नाही अगदी दृष्ट लागण्यासारखा आहे. तुमची मुलगी पण बरी आहे. काय ना, तिला रोज सोहळ्यात स्वयंपाक करावा लागेल. हा, पूजा अर्चा करावी लागेल. उठसूट माहेरी येता येणार नाही तिला. आणि हो, गृहकृत्य दक्ष असावं लागेल तिला. चला आता ठरलं, चला. नाही म्हणजे एकदा सरूशी बोलायला हवं ना. नाही काय, एकदा मुलाला आणि एकदा मुलीला बोलण्याची परवानगी आम्ही दिलेली आहे, तेव्हा परत एकदा परवानगी देता येणार नाही. हो नाही म्हणजे आम्हाला सरूशी बोलायला हवं. कशाबद्दल? नाही म्हणजे तिचं मत काय असणार आहे? तिचं मत काय असणार आहे? तिला मान्यच असणार आहे. उगाच का तुम्ही आम्हाला स्थळ बघायला बोलवलंय? चला मुलीला बोलवा, म्हणजे पुढचं आपण सगळं उरकून टाकू. पुढचं सगळं म्हणजे? अहो पेढे नको का द्यायला मुलीला? तिचं लग्न ठरलंय ना मग. नर्मदा, सरूला आण जा.
सरू मावशी मी नाही येणार. नाही 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 येणार ग मी काय यायचं खाली. सरे निरोप द्यायला. अगं काय चाललंय हे? किती आक्रस्ताळेपणा करतेस? आणि हे काय कपडे कशाला बदलून बसलीस? कारण मला त्या बावळट मुलासमोर जायचं नाहीये. अगं आई मी पण खूप समजावलंय पण नाही ऐकत आहेत त्या. मला नाही यायचं खाली. हे बघ सरे, मुलगा पसंत नसेल तर ते कळवायची सुद्धा एक पद्धत असते. त्यांनी कुठल्या पद्धती पाळल्या ग? अगं पण वाद घालायची ही वेळ आहे का सरू? हे बघ खाली चल, पेढा घे आणि विषय संपवून टाक. ताई, अत्यानंद महाराजांचा अपमान केलेल्या माणसांचं मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये. अगं त्यांनी तुझा अपमान केलाय त्याच्याबद्दल काही वाटत नाही तुला? ते गोल फिरून दाखव वगैरे सगळं चाललं तुला? आणि अत्यानंद बाबांचा अपमान केला म्हणून चिडून बसलेस अशी? माझा कोणी कितीही अपमान केला तरी मी सहन करेन, पण अत्यानंद महाराजांचा अपमान केलेला मी सहन करणार नाही. हात टेकले बाई तुझ्या पुढे आता अगदी. आई खाली वाट बघतायत सगळे. मावशी चल ना खाली. मी नाही येणार. म्हणजे मला मुलगा पसंत नाही, मी खाली येणार नाही. बरं आपण त्यांना हे सगळं नंतर कळवूया, पण आता खाली तर चल. अरे केव्हाची मीही हेच सांगते हिला, पण ऐकेल तर शपथ. सरे अगं बरं दिसतं का असा चक्रमपणा करणं? तू काही म्हण, मी खाली येणार नाही. सरे श्री, अरे बघ ना, तू तरी सांग ना हिला काहीतरी. आई काय म्हणतील ह्याची जास्त काळजी वाटते मला. सरू मावशी, आईजींना कळलं तर खरंच त्यांनाही नाही आवडणार ना असं वागलेलं. मी बोलेन आईंची, माफी मागेन त्यांची, पण मी खाली येणार नाहीये. सरे ओके 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 आई, मी खाली जातो, बघतो काय होतं ते. हं? बघ बाबा काय होत आता. कुठल्या तोंडाने त्या लोकांशी बोलायचं सांग? आई तुम्ही शांत व्हा. तुम्ही एक काम करा, इथेच थांबा सरू मावशींबरोबर, ठीक आहे? मीही जाते खालती आणि बघते काय होतंय ते. बघा बाई काय जमतंय तुम्हाला ते. सरे काय किती हट्टीपणा करतेस? मला काही ऐकायचं नाहीये, मी खाली जाणार नाही. अगं पण तुला तो मुलगा आवडला म्हणून बोलावलं होतं ना त्यांना आपण. कसं समजावायचं? म्हणून लग्न होत नाही तुझं बघ. आई आई मी जाऊन बघू का सरूच्या खोलीत? इतका वेळ का लागतोय ते? हा जाऊन बघू का? इतका वेळ का लागतोय ते? हो जा ना कोणीतरी. जानवी, सरू नाही आली? नाही, त्या नाही आल्या. नाही आली म्हणजे? मी बघून येते. नाही, त्या नाही येणार. अगं बाई लाजते वाटते ती. काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुम्ही द्या हे पेढे. तुम्ही दिले काय आणि मी दिले काय सारखेच घ्या. चला आजी कधी येऊ मुहूर्त बघायला? एक मिनिट. खरं सांगायचं तर हा पेढ्यांचा पुडा नकोय तिला. का? म्हणजे तिला पसंत नाहीये हे स्थळ. आणि हा तिचा फायनल निर्णय आहे. तेव्हा म्हणजे प्लीज राग मारून घेऊ नका. आमचा मुलगा नापसंत आहे? हे कसं शक्य आहे? मला वाटलंच होतं. मला वाटलंच होतं ह्या मुलीतच काहीतरी प्रॉब्लेम असणार म्हणून. हो हो काय हो, नाहीतर काय अख्खा दिवस वाया घालवला आमचा. अहो चांगली महाराजांच्या प्रवचनाला गेली असते
चला द्या ते पेढे द्या. चला चला हो पाठ घ्या पाठ घ्या. आई मला चक्कर येते ए बाळ घरी जाऊन पडा. हा तुला टेन्शन आलंय का? काही नाही रे, एक सुंदर मुलगी येईल तुझ्या आयुष्यात, काही काळजी करू नको. हा ह्याला टेन्शन आलं ना की अशी चक्कर येते. हो कांदा देऊ का सोबत? काय नको काय नको. हा चल पप्पू चल. ए बाळ चल ग पिंके चल. आओ चला चला चला. बरं काका, पण पोहे मात्र उत्तम झाले होते. हो ना. त्यांचा पाहिलंच ना कसा पहिलाच घास अडकला घशात मी केले ऐकल्यावर. नमुने होते सगळे. खरंच नमुने होते. बरं झालं आई तुम्ही नाही म्हणालात. नाही मला काय वाटलं की मलाच फक्त ते आवडले नाहीत की काय. आणि आपण सुद्धा नेमक्या गुलाबाच्या पाकळ्याच आणल्या. मी सांगू खरं तर ना ते लग्न तिथेच मोडलं होतं. पण आजच्या जगात ही अशी माणसं असतात, कमाल आहे बाई. पण जान्हवी, सरूला अचानक काय झालं ग? आधी तर नीट होती ती. अहो ऍक्च्युली त्यांनी सरू मावशीला असं सांगितलं की त्यांच्यापैकी कुणालाच ते अत्यानंद महाराज आवडत नाहीत. म्हणजे फक्त आईना आवडतात आणि खूप नावं वगैरे ठेवली अत्यानंद महाराजांना, म्हणून मग मावशी चिडल्या. म्हणजे अत्यानंद बाबांचं नाव घेतल्यानंतर ही मुलगी वाटेल ते करायला तयार होईल का? हे लग्न ठरलं नाही याचं दुःख नाहीये मला, पण सरूनं अशा पद्धतीनं वागावं याचं वाईट वाटतंय. खरंच कहर आहे नाही. पण या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट कळली आहे मला, सरूला खरं म्हणजे लग्न बिग्न काही करायचंच नाहीये. फक्त त्या बाबांचं नाव ऐकलं आणि जरा हुरळली एवढंच. तेच जास्त गंभीर आहे. सरूशी शांतपणे बोलायला पाहिजे एकदा. नाही बोलच तू, म्हणजे हे महत्वाचं आहेच. पण खरं म्हणजे आज आपली सरू वाचली हा एका अर्थाने. न ते असल्या नॉनसेन्स लोकांच्या घरात गेली असती ती, वधू परीक्षा वगैरे करतायत. मला उगाच अपराधी असल्यासारखं वाटतंय. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे सुरू झालं ना. तरी श्री म्हणाला होता मला, जान्हवी जाऊ देत, तू अपराधी वाटून घ्यायचं काही कारण नाहीये. हे बघ तू चांगल्याच भावनेने केलंस. आता ही माणसं अशी निघाली म्हणून, चांगली असती तर ठरलंच असतं ना तिचं लग्न. जान्हवी खरंच तू असं मनात सुद्धा नको आणूस बाळा. अगं असा अपराधी भाव नको ठेवूस मनात. खरं तर आपलंच चुकलं. ते न कांदा वगैरे आणून द्यायला नकोच होता, तसाच पडून द्यायला होता बेशुद्ध. अहो काही काय बोलताय. नाही तर काय, नाहीतरी शुद्धीवर येऊन काय दिवे लावलेत. डायरेक्ट अँब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं असतं पार्सल. आपला वेळ वाया घालवला. सरे ये ना बस. काही खायला आणू का तुला? नाही नको. सरू जे झालं ते झालं, सोडून देते. नाही आई, मी नाही सोडणार. सोडून नाही देणार म्हणजे? आई, हे असं चुकीचं प्रोफाईल साईटवर टाकल्यामुळे किती जणांची फसवणूक होत असेल.
आज तुम्ही सगळे होता म्हणून मी वाचले. नुसतं साईटवरचं प्रोफाईल वाचून मीही भारावले होतेच की. केवढ्या मोठ्या संकटातून वाचले आज मी. सरे जाऊ दे ना आता, नको विचार करूस या गोष्टीबद्दल. अगं होतात अशा गोष्टी. नाही व्हायला हव्या. चूक आहे हे. सत्यानंद महाराजांमुळे मी यात इतकी पुढे गेले. पण झालं ते एका दृष्टीने बरं झालं. माझे डोळे उघडले. सत्यानंद महाराजांमुळे एक नवीन दृष्टी मिळाली आहे मला. प्रेरणा मिळाली आहे. प्रेरणा? आई, मी एक अत्यंत प्रामाणिक, स्वच्छ आणि पारदर्शक वधूवर सूचक मंडळ काढणार आहे. रे काय? हो, आणि त्या वधूवर सूचक मंडळाचं नाव असेल सत्यानंद वधूवर सूचक मंडळ. सरे अहो हसू नका. इंदू यांनी नका ना हस. सरू मावशी. जान्हवी, ये ना ग. हे घ्या दूध. दूध का आणलंस तू? जेवलाही नाहीत तुम्ही नीट. निदान ग्लासभर दूध प्या, पोटाला थोडा आधार होईल. हे घ्या. नको ग, इच्छाच नाहीये. का बरं? किती विचित्र झालं ना ग सगळं. सगळे म्हणाले असतील काय खूळ घेऊन बसली ही सरू. हसले असतील ग. कोण हसलं असेल असं वाटतं तुम्हाला? असं कोणीच नाही ग. पण प्रत्येकाच्या मनात आलंच असणार काय खुळचटपणा केला सरूने. सरूने किती प्रामाणिक प्रयत्न केला असं आलं सगळ्यांच्या मनात. खरंय, प्रामाणिक प्रयत्न केला मी. पण आता काय होईल माहितीये? कुठल्याही बाबतीत मला सिरियसली घेताना सगळे 10 वेळा विचार करणार. अगदी वधूवर सूचक मंडळ काढण्याच्या बाबतीतही मी सिरियस आहे की नाही असा विचार करतील. पण म्हणजे तुम्ही नक्की सिरियस आहात का? बघ, तुलाही असाच प्रश्न पडला ना? सरू मावशी, आत्ता तुमच्या मनाला काय प्रश्न पडतोय याचा विचार करा बघू. म्हणजे खरंच मनापासून असं करावंसं वाटतंय का तुम्हाला? किंवा आणखी काही दिवस थांबा ना आणि मग बघा काय वाटतंय. म्हणजे काही दिवसांनी माझ्या मनातलं हे खूळ निघून जाईल असंच म्हणायचंय ना तुला? नाही सरू मावशी, मुळात आत्ता माझ्या बोलण्यातून कुठलाच दुसरा अर्थ काढू नका. कारण मी कुठलाही प्रश्न विचारायला आलेले नाहीये. मी सहज बोलतेय. असं होतं ना कधीतरी की आपण एका दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलायला जातो आणि आपल्याला आपणच नव्याने उलगडत जातो. म्हणजे आपल्यालाच काही गोष्टी क्लिअर होत जातात. हो ना? तुमच्या बाबतीतही तसंच व्हावं असं वाटतंय मला, म्हणून बोलतेय, बाकी काही नाही.
सॉरी जान्हवी, एकदम बोलून गेले मी तुला. पण खरंच सांगू, मला असं खरंच वाटतंय, आणि आत्ता नाही, पूर्वीपासून खूप वेळा हा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण सरू मावशी, नाही म्हणजे हा विचार उत्तम आहे, पण व्यवसाय करायचा म्हणजे तुम्हाला वधूवर सूचक मंडळांबद्दल काही अनुभव? अगं जान्हवी, उलट वधूवर सूचक मंडळाचा मला जितका अनुभव आहे ना, तितका खूप कमी जणांना असेल. जवळपास 500 स्थळं तर मी स्वतः बघितली आहेत, आणि 400 वधूवर सूचक मंडळांमध्ये माझी नावं नोंदवलेली आहेत. इतके भले बुरे अक्षरशः असंख्य अनुभव आहेत माझ्याकडे. म्हणजे मी वधूवर सूचक मंडळ काढलं नाही ना, तरी त्यावर एक मोठं पुस्तक नक्कीच लिहू शकेन, इतकी माहिती आहे माझ्याकडे. तिथे कसं काम होतं, त्यासाठी काय काय लागतं, ह्या सगळ्याचा अंदाज आहे ग मला. जान्हवी, खरंच मी जर काही करू शकले ना, तर हेच करू शकते. याच्या इतकं दुसरं मला काहीच येत नाही. ओके सरू मावशी, मला तुमचं म्हणणं पटलं. तुम्हाला मनापासून वाटतंय ना, मग वधूवर सूचक मंडळ तुम्ही सुरूच करा. आता तुम्ही खूप छान हँडल कराल.